माध्यमांना तिकडे येऊ देणं न येऊ देणं ही मोठी चिंतेची गोष्ट आहे। या प्रशासनांना तुमच्या पाण्याचं घेणं देणं नाहीये। त्याचप्रमाणे आमदार आणि खासदार हे देखील लोकप्रतिनिधी आहेत। नमस्कार, आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल। विषय तुमचा, माईक आमचा। मित्रांनो, आजच्या विषयामध्ये आपण पुन्हा मोतीलाल नगर मधील पाण्याच्या समस्येचा विषय घेऊन येत आहोत। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मोतीलाल नगर नंबर 3 मध्ये आपण कव्हर केलं होतं की तिकडच्या स्थानिक लोकांना पाण्याच्या समस्या आहेत, तिकडे लोकांना पाणी येत नाही आहे। तर पाणी हा मूलभूत अधिकार आहे। तर हा मूलभूत अधिकार तिकडच्या स्थानिक लोकांपासून हिरावला जात आहे। त्यांना अद्याप देखील पाणी उपलब्ध होत नाही आहे। स्थानिक लोकांनी मागील व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही की नगरसेवक, आमदार आणि खासदार तसेच स्थानिक प्रशासन, म्हाडा आणि महानगरपालिका या सर्वांना त्यांनी अर्ज पत्र व्यवहार केला आहे। तरी देखील त्या व्हिडिओपासून ते आत्तापर्यंत जवळजवळ 1 महिना उलटून गेला आहे आणि त्यांनी तक्रार केली होती की आम्हाला जवळपास 4-5 महिन्यापासून पाणी येत नाहीये। तर या समस्येवरती आम्ही मागे व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्याला लाईक देखील केलं होतं। पण हे लाईक करून चालणार नाही आहे। तर लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणे हे प्रशासनाचं पण तेवढंच कर्तव्य आहे। तर यासाठी स्थानिक सेविका लक्ष्मी भाटिया यांनी खूप पाठपुरावा केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्या सध्या पाठपुरावा देखील करत आहेत। तर स्थानिक नगरसेवक असल्यामुळे त्यांचा ते एक लोकप्रतिनिधी तर आहेतच, पण लोकांच्या ज्या भावना आहेत आणि लोकांना पाणी मिळण्याचा जो अधिकार आहे, मूलभूत अधिकार, यावरती त्या जास्त प्रमाणे दक्ष असल्याचे दिसत आहे। सोबतच आता काल दिनांक 11 तारखेला स्थानिक नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांनी स्थानिक प्रशासन, महानगरपालिका आणि म्हाडा प्रशासन येथील अधिकाऱ्यांना महानगरपालिका पी दक्षिण विभागामध्ये बोलावून, स्थानिक लोकांना बोलवून एक सभा भरवण्यात आली होती आणि या सभेमध्ये लोकांना ज्या पाण्याच्या समस्या आहे त्यावरची चर्चा करण्यात आली होती। तर तिथे मी आमचे ग्राहक राजाचे प्रतिनिधी देखील गेले होते। पण आश्चर्याची गोष्ट आहे की आमचे ग्राहक राजाचे प्रतिनिधी यांना त्या सभेमध्ये एंट्री दिली नाही, म्हणजेच प्रवेश दिला नाही। ही तर मोठी चिंतेची गोष्ट आहे, कारण की जे स्थानिक प्रशासन आहे, परत स्थानिक नगरसेविका बोला किंवा स्थानिक प्रभाग समिती अध्यक्ष बोला किंवा म्हाडा अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, हे जे मीटिंग घेत आहेत ते काय म्हणजे खाजगी मीटिंग नाही आहे। तर ती त्यांची स्वतःची म्हणजे महानगरपालिकेला जे कार्यालय दिलेलं आहे आणि ते जे काय काम करतात त्यावरती देखील आपली जे पब्लिक आहे म्हणजे लोक आहेत, लोकांच्या टॅक्समधून त्यांना पैसा जातो आणि त्या टॅक्सच्या वतीनेच त्यांना सगळा पगार, भत्ते वगैरे सर्व काय मिळतं आणि ती जी इमारत आहे ती देखील लोकांची इमारत आहे। आणि अशा ठिकाणी आमच्या जे पत्रकार आहेत, माध्यमांना तिकडे येऊ देणं न येऊ देणं ही मोठी चिंतेची गोष्ट आहे। या प्रशासनांना तुमच्या पाण्याचं घेणं देणं नाहीये असं इकडे दिसून येत आहे। तर म्हाडा प्रशासन आणि महानगरपालिका माध्यमांना या संदर्भात लपाछुपी का करते हा मोठा प्रश्न तर पडत आहे। सोबत स्थानिकांनी आम्हाला देखील बोलवलं होतं की साहेब तुम्ही या आणि आमचे प्रश्न तिकडे आमच्या वतीने मांडा, कारण की आजकाल लोकांना काही ना काही कारणाने कोण ना कोण प्रश्न मांडणारी व्यक्ती पाहिजे असते आणि कुठे काम होत नाही तेव्हा ते मीडियाला बोलवतात आणि त्यांना पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी आम्हाला देखील बोलवलं होतं। मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल। तर या लोकांची समस्या सोडवण्यासाठी जो सभा घेतली होती, ही सभा
नक्कीच कशासाठी घेतली होती? लोकांच्या समस्या घेण्यासाठी सोडवली सभा घेतली का त्यांची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ही सभा घेतली आहे? हे येणारा काळ नक्की सांगणार आहे. सोबतच जे लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक नगरसेविका लक्ष्मी भाटिया याप्रमाणे काम करते, त्याचप्रमाणे आमदार आणि खासदार हे देखील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना देखील लोकांनी निवडून दिले आहे आणि ते सध्या लोकांच्याच टॅक्स मधून आपला पगार व इतर भत्ते काढतायत. तेव्हा त्यांनी देखील या समस्येकडे इतक्याच आतुरतेने आणि अति घाईने बघणे हे त्यांचे देखील कर्तव्य आहे. आणि लोकांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक प्रशासनाने या पाण्याचा मूलभूत हक्काबद्दल अजूनही 3 ते 4 दिवसाचा वेळ घेतला आहे. तर हा वेळ का घेतला आहे? अजूनपर्यंत एवढ्या वेळानंतरही अजून वेळच मागत राहतायत. याचा अर्थ काय समजावा? तर तुम्ही पाहत राहा. अजून आम्ही या संदर्भात पुढे जोपर्यंत त्यांना पाणी मिळणार नाहीये तोपर्यंत आम्ही व्हिडिओ बनवत राहू, बातमी घेत राहू. लोकांच्या म्हणजेच ग्राहकांच्या प्रत्येक समस्येसाठी आणि ग्राहकांना ग्राहक असल्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तेव्हा तुम्ही आमच्या व्हिडिओला फक्त लाईक करू नका, तर आमचे सभासद देखील बना, कारण की त्यानुसारच आम्हाला देखील पाठबळ मिळणार आहे. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी.